we are going to now study types of chemical equation. What we are going to study? Types of chemical equations. या चार्ट मध्ये मी विदाउट टेकिंग एलिमेंट्स नॉर्मल एबीसी शिकवतोय तुम्हाला. एबीसी ऑफ टाइप्स ऑफ केमिकल इक्वेशन. इफ वी आर गोइंग टू चेक आउट कॉम्बिनेशन रिएक्शन. फर्स्ट combination reaction, second decomposition reaction, third displacement reaction, fourth double displacement reaction. तर फर्स्ट आपल्याला बघितले आपण कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन म्हणजे ऍड म्हणा एक प्रकारे. तर रिएक्टंट मध्ये जर दोन गोष्टी ऍड केल्या तर त्याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन रिएक्शन. दोन वस्तू सोबत ऍड केल्या आणि एक वस्तू भेटली त्याला म्हणतोय कॉम्बिनेशन. डिकॉम्पोजिशन म्हणजे झीज होणे. जर तुम्ही एक वस्तू घेतली ती आहे ए, ती वस्तू कुठली आहे बरोबर. तर त्या ए पासून दोन आता ती झीज होते किंवा दोन वस्तू तयार होत आहेत पण दोन झाल्यात वेगळ्या झाल्यात तर त्याला आपण म्हणूया डिकॉम्पोजिशन. ए पासून काय तयार झालं बी आणि सी. तर इथं जर बघितलं तर दोन पासून काय आहे एक आणि इथं एक पासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त आणि इथंही तसंच आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्तही असू शकतात. त्या वस्तूंपासून एक तयार झाली. इथं एक पासून दोन तयार झाले. थर्ड आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला मी ऑलरेडी टिक मार्क कशी केली आहे की जे लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. एक माझ्या नजरेत तर कोणी हुशार नाही किंवा डब्बू नाही, सगळे माझ्यासाठी सेम आहे. पण डब्बू मुलाला रिप्लेस केलं हुशारने. तर लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इज गोइंग टू बी रिप्लेस बाय मोर रिएक्टिव्ह. रिएक्टिव्ह म्हणजे ते खूप ऍक्टिव्ह आहे. लगेच बी जसं काही जण गुदगुली होत नाही तर तो कोण झाला लेस रिएक्टिव्ह. आणि कोणाला फक्त टच केलं तर पूर्ण तो नागिन डान्स होतो. ते झालं मोर रिएक्टिव्ह. तर लेस रिएक्टिव्ह म्हणजे काय, जो लवकर कुठल्याही इक्वेशन मध्ये सहभाग घेत नाही. आणि मोर रिएक्टिव्ह म्हणजे कोणतं आलं तुमचं की जे प्रत्येक इक्वेशन मध्ये सहभाग घेत आहे. प्रत्येक म्हणजे त्याच्या ज्या फॉलोला असेल. सो लेस रिएक्टिव्ह एलिमेंट रिप्लेस झालं मोर रिएक्टिव्ह एलिमेंट्सने तर त्याला म्हणते डिस्प्लेसमेंट रिएक्शन. अँड देन लास्ट वन डबल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंटला काय होते फक्त नाव जरी बदललं म्हणजे इथं नाव बदलते सोबत थोडस चेंजेस पण आहे. द आयन इन रिएक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिटेट म्हणजे ते सेटल डाऊन होतात बॉटमला. तर आयन जे असतात रिएक्टंट मधले हे काय होतात एक्सचेंज होऊन जातात. एक्सचेंज म्हणजे बदलतात. डबल डिस्प्लेसमेंट आहे ना तर डिस्प्लेस होईलच रिप्लेसमेंट होईलच. सो द आयन्स इन रिएक्टंट एक्सचेंज टू फॉर्म पीपीटी. त्याच्या आयनच्या मदतीने काय फॉर्म होतोय प्रेसिपिटेट फॉर्म्स होत आहे. आलं लक्षात.